मध्ये तुमचं स्वागत। खरं तर ना प्रत्येक घरामध्ये आठवड्यातून एकदा तरी अंड्याची एकतरी रेसिपी बनतेच आणि म्हणूनच आज आपण मिनल्स रेसिपीज मध्ये देखील बनवणार आहोत अंड्याचं झणझणीत असं कालवण। आणि हे कालवण कसं करायचं चला पाहूया। या कालवणाकरता इथे मी 7 अंडी घेतली आहेत। आता ही आपल्याला उकडून घ्यायची आहेत, तर त्याआधी ही अंडी स्वच्छ धुवून घ्यायची। काही वेळेस यावर घाण चिकटलेली असते किंवा पिसं वगैरे चिकटलेली असतात, त्यामुळे उकडून घ्यायच्या आधी ही स्वच्छ धुवून घ्यायची। आता ही उकडण्याकरता इथे मी एका पसरट भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं। यामध्ये घालायचं पाव चमचा मीठ आणि ही सर्व अंडी यामध्ये सोडायची। शक्यतो अंडी उकडण्यासाठी असं पसरट भांडं वापरायचं, त्यामुळे काय होतं अंडी उकडताना एकमेकावर आपटून फुटत नाही। आता हे पाणी उकळायला लागलं ना की यावर झाकण ठेवायचं। झाकण थोडंसं उघडं ठेवायचं आणि 12 ते 15 मिनिटांकरता ही अंडी उकडून घ्यायची। अंडी उकडतात तोवर आपण यासाठी लागणारं वाटण तयार करूया। तर इथे तव्यामध्ये 1 चमचाभर तेल गरम करून घ्यायचं। तेल तापलं की यामध्ये घालायचं कांदा। तर इथे मी 1 मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे आणि तो या तेलामध्ये गुलाबीसर रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता इथे कांदा भाजून झालाय, तर यासोबतच भाजायचं आहे खोबरं। तर इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे। आता हे सर्व आपल्याला साधारण तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे। आता हे भाजत आलंय, यामध्येच घालायचे 1 चमचा पांढरे तीळ आणि हे सर्व मिश्रण आपल्याला तांबूस रंगावर परतून घ्यायचंय। आता हे सर्व छान भाजून झालंय। आता इथे गॅस बंद करायचा आणि यामध्ये घालायचं 7-8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि या गरम तव्यामध्येच हे छान परतून घ्यायचं आणि काढून हे पूर्ण गार करून घ्यायचं। आता हे सर्व गार झालंय। आता यामध्ये 1 टोमॅटो घालायचा, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं। इथे वाटण देखील वाटून तयार आहे, तुम्ही पाहू शकता। हे अशा पद्धतीने बारीक वाटून घ्यायचं आहे आणि इथे दुसऱ्या बाजूला अंडी देखील उकडून तयार आहेत। आता ही अंडी काढून पूर्ण गार करायची आणि सोलून घ्यायची। आता इथे ही सर्व अंडी सोलून घेतलीत। आता प्रत्येक अंड्याला थोड्या अंतरावर हे अशा पद्धतीने चिरा मारून घ्यायच्या, जेणेकरून आपण जेव्हा हे कालवणात सोडू ना तेव्हा ते कालवण पूर्ण अंड्यांच्या आतपर्यंत मुरतं आणि त्याची चव आहे ना अगदी मस्त अप्रतिम लागते। आता कालवण बनवण्यासाठी इथे कढईमध्ये 3 चमचे तेल गरम करून घेतलंय। तेल चांगलं तापलं की यामध्ये घालायचं कांदा आणि छान परतून घ्यायचा। कांदा परतून झाला की यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा। तर हा कांदा लसूण मसाला ना मी घरी बनवलेला कांदा लसूण मसाला आहे आणि या मसाल्यामध्ये सर्व मसाले मिक्स असतात, त्यामुळे आणखी वरतून मसाले घालायची गरज लागत नाही। तेलामध्ये हा छान परतून घ्यायचा आणि यात घालायचं तयार केलेलं वाटण आणि हे वाटण ना 5 ते 6 मिनिटांकरता मध्यम आचेवर छान परतून घ्यायचं। चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचंय। हे कोणताही पदार्थ करताना ना मसाला तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घेणं खूप गरजेचं असतं, त्यामुळे त्या पदार्थाची चव वाढते। त्यामुळे हे वाटण देखील मस्त व्यवस्थित असं हे परतून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता हे वाटण छान परतलं गेलं आहे। आता यामध्ये घालायचंय पाणी। तर इथे मी साधारण 1 ग्लास पाणी घातलं आहे। हा मसाला पूर्ण व्यवस्थित या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। आता पुन्हा यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचंय। कालवण खूप जास्त पातळही करायचं नाहीये, साधारण अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं, व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आणि याला एक उकळी काढून घ्यायची। इथे बघू शकताय तुम्ही की याला छान उकळी यायला लागली आहे। आता या स्टेजला यामध्ये अंडी सोडायची आहेत। तर इथे मी साधारण 7 अंड्यांचंच कालवण केलं आहे, तुम्ही जास्त अंडी देखील वापरू शकता। आता यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच्या मध्ये करायची आणि साधारण 7 ते 8 मिनिटांकरता हे शिजू द्यायचं। झाकण उघडल्यानंतर तुम्ही पाहू शकता की काय मस्त याच्यावर तवंग आला आहे। शिवाय परफेक्ट अशी याची कन्सिस्टन्सी झाली आहे आणि ही अंडी देखील या कालवणात मस्त अशी मुरली आहेत। आता यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। गॅस बंद करायचा आणि खाण्यासाठी तयार आहे झणझणीत चमचमीत असं हे अंड्याचं कालवण। हे कालवण तुम्ही चपाती, ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी किंवा नुसत्या भातासोबतही खाऊ शकता। तर तुम्ही देखील या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीने हे कालवण नक्की करून बघा, तुम्हाला हे नक्की आवडेल।
आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. मीनल्स रेसिपीजला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.